चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला बेसिक कोर्सचा हा 10वा दिवस आहे आणि ह्या 10व्या दिवशी आपण टेन्सचा जो शेवटचा आपण भाग पाहिलेला होता, म्हणजे परफेक्ट कंटिन्यूज म्हणजे काय की क्रिया ही पूर्ण सुद्धा झालेली आणि अपूर्ण सुद्धा आहे असं जर दाखवायचं असेल तर आपण कोणत्या ट्रिकचा वापर करणार। तर आज या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला 3 ट्रिक देणार आहे। त्या 3 ट्रिकमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे की आपण कोणत्या टाईपचा सेंटेन्स या ठिकाणी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा, एखादी क्रिया किंवा काम, एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये सतत घडत आहे, ठीक आहे, असं जर आपल्याला दाखवायचं आहे। आता ती घडत आहे म्हणजे ती घडत आहे, काम चालू सुद्धा झालेलं आहे, पण ते काम कधी संपणार आहे ते सुद्धा माहीत नाही आपल्याला, ठीक आहे। म्हणजे क्रिया पूर्ण पण आहे आणि अपूर्ण सुद्धा आहे, म्हणजे ती क्रिया चालू सुद्धा आहे, ती पूर्ण सुद्धा संपलेली नाही आहे, असं जर आपल्याला या ठिकाणी दाखवायचं असेल तर मात्र या ठिकाणी आपण ह्या ट्रिकचा वापर करणार। आता ना हे थोडंसं किचकट वाटेल तुम्हाला किंवा समजणार नाही, पण जर मी मराठीमध्ये एक सेंटेन्स सांगितलं तर तुम्हाला लगेच ते समजणार आहे। तर बघा, सेंटेन्स आपण या ठिकाणी पाहून घेऊया की मी पत्र लिहत आलेलो आहे। जर असं तुम्हाला सांगायचं आहे की मी पत्र लिहत आलेलो आहे, मग आता मी पत्र लिहत आलेलो आहे, कधीपासून लिहत आहे आणि अजून कधीपर्यंत लिहिणार आहे याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे। फक्त एवढं माहिती आहे की मी पत्र लिहत आलेलो आहे, कधीपासून असं सांगितलेलं नाही आहे, ठीक आहे। म्हणजे काळाचा या ठिकाणी परफेक्ट बोध झालेला नाही आहे। काळ म्हणजे ती काम आहे सुद्धा, पूर्ण सुद्धा आहे आणि अपूर्ण सुद्धा आहे। मी पत्र लिहत आलेलो आहे, पत्र त्याने लिहिला असेल आणि लिहतही असेल, पण आपल्याला हे माहीत नाही आहे की कधीपर्यंत ते काम पूर्ण होणार आहे, त्यालाच आपण परफेक्ट कंटिन्यूज असे म्हणतो। मी फुटबॉल खेळत आलेलो आहे, मी जेवण बनवत आलेली आहे, अशा पद्धतीचे जे सेंटेन्स असतात त्यालाच आपण प्रेझेंट कंटिन्यूज म्हणतात, परफेक्ट कंटिन्यूज म्हणतात। मग आता हे परफेक्ट कंटिन्यूज टाईपचे जे सेंटेन्स आहेत ते आपण प्रेझेंटमध्ये सुद्धा वापरू शकतो, पास्टमध्ये सुद्धा आणि फ्युचरमध्ये सुद्धा, पण त्या 3 ट्रिकचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागणार आहे। मग पहिली ट्रिक आपण या ठिकाणी लक्षात घेऊया। आता हे थोडंसं या ठिकाणी अशा टाईपचे जे सेंटेन्स आहेत ते बोलण्यामध्ये थोडंसं आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिसची गरज लागणार आहे। मागील व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही व्हिडिओ नुसता पाहून घेतला, एका कानामध्ये ऐकलं आणि दुसऱ्या कानातून काढून टाकलं, इम्प्लिमेंट केलं नाही, तर तुम्हाला इंग्लिश बोलणे समजणे दोन्ही गोष्टीमध्ये खूप जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी येणार आहे। इम्प्लिमेंट केल्यानंतरच तुम्हाला इंग्लिश बोलणे हे सोपे जाणार आहे, म्हणून व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच त्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये इम्प्लिमेंट करा, तरच हा व्हिडिओ बघा, अन्यथा हा व्हिडिओ पाहू नका, ठीक आहे। तर ज्यांना खरंच इंग्लिश बोलायला शिकायची असेल तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि इम्प्लिमेंट सुद्धा करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। तर या ठिकाणी ट्रिक आहे बघा, एस प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस वी म्हणजे आपला वर्ब म्हणजेच क्रियापद, ING प्लस ऑब्जेक्ट, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला अशा टाईपचे सेंटेन्स बोलणे अतिशय इझी जाणार आहे। एस करता आपला हातावर असणारच आहे, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅजचा वापर करायचा आहे, बीनचा वापर करायचा आहे, वर्बचा वापर करायचा आहे, INGचा वापर करायचा आहे आणि ऑब्जेक्टचा वापर करायचा आहे। आतापर्यंत आपण हे त्यांचा हा आपला म्हणजे समजा हा 4था व्हिडिओ आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आतापर्यंत फक्त सिंपल सेंटेन्सेस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून इंटरोगेटिव्ह म्हणजे जर तुम्हाला ह्याचमध्ये प्रश्नार्थक सेंटेन्स बनवायचे आहेत किंवा नेगेटिव्ह सेंटेन्स जर आपल्याला बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ आणणार आहे। आज आपण आता बेसिक आपण बघतोय, त्याच्यामुळे बेसिकमध्ये आपण सध्या हे समजून घेऊया की सिंपल सेंटेन्सेस आपण कसे बनवणार वेगवेगळ्या टाईपचे। तर आज आपण परफेक्ट कंटिन्यूज म्हणजे क्रिया चालू म्हणजे क्रिया पूर्ण सुद्धा झालेली आहे आणि अपूर्ण सुद्धा आहे हे आपल्याला यामध्ये दाखवायचं आहे। एस प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट। समजा मी पत्र लिहत आलेलो आहे असं जर म्हणायचं असेल तर आय नंतर हॅवचा वापर करायचा आहे, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहत आलेलो आहे, आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आलेलो आहे, यू हॅव बीन रायटिंग अ लेटर, शी हॅज बीन रायटिंग अ लेटर। आता शी नंतर हॅज का लागलेला आहे
हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये जाऊन पाहावं लागणार आहे. दे हॅव बीन रायटिंग अ लेटर, वी हॅव बीन रायटिंग अ लेटर. अशा पद्धतीने जर ह्या ट्रिकचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला इझिली परफेक्ट कंटिन्यूसचा जो सेंटेन्स आहे वर्तमान काळामधला तो तुम्हाला इझिली बनवता येणार आहे. हे झालं चालू पूर्ण. ठीक आहे, म्हणजे चालू सुद्धा आणि पूर्ण सुद्धा अशा पद्धतीचे सेंटेन्स ह्या ट्रिक्सचा वापर करून आपण बनवू शकतो. फक्त तुम्हाला हे रिपीट करावं लागणार आहे, परत परत लक्षात ठेवावं लागणार आहे आणि इम्प्लिमेंट सुद्धा करावा लागणार आहे. आता हे काय करायचं आहे तुम्ही की व्हिडिओ पाहिल्यानंतर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर हा जो ट्रिक आहे किंवा हा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही एक पाठच करून घ्या काही दिवसांसाठी. त्याच्यानंतर तुम्ही जर ह्याच्यावरून सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न केला, पहिले मराठीमध्ये सेंटेन्स बनवा आणि त्याच्यानंतर तुम्ही हा फॉर्म्युला ठेवून इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनवू शकता. त्याच्यानंतर तो सेंटेन्स तुम्ही इम्प्लिमेंट करा, म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जीवनामध्ये ते बोलण्याचा प्रयत्न केला तर जर हे असं जर तुम्ही केलं ना तर काय होईल की पहिल्या दिवशी कठीण जाईल, दुसऱ्या दिवशी कठीण जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला सवय होऊन जाईल आणि अशा टाईपचे सेंटेन्स जर तुम्हाला कन्व्हर्सेशनमध्ये बोलायचं असेल तर तुम्हाला पटकन लक्षात येईल की आपल्याला अशा पद्धतीचे सेंटेन्स बनवायचे आहे. ह्या ट्रिकचा वापर आपल्याला करायचा आहे. नेक्स्ट आपण ह्या ट्रिकचा आपण आता म्हणजे परफेक्ट कंटिन्यूसचे सेंटेन्स पास्टमध्ये कसे बनवणार, भूतकाळामध्ये आपण कसे बनवणार ते आपण ह्या ठिकाणी पाहून घेऊया. तर बघा, पास्ट टेन्समध्ये अतिशय सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला जर सांगायचं असेल की मी पत्र लिहत आलेलो होतो, मी पत्र लिहत आलेलो होतो असं जर आपल्याला सांगायचं असेल तर सब्जेक्टचा वापर करायचा आहे. सब्जेक्ट नंतर हॅड वापरायचा आहे, त्याच्यानंतर बीनचा वापर करायचा आहे, वर्ब वापरायचा आहे, आयएनजी वापरायचं आहे आणि ऑब्जेक्ट वापरायचं आहे. म्हणजे जिथे आपण हॅव हॅजचा वापर करत होतो वर्तमान काळामध्ये तिथे आता आपल्याला हॅडचा वापर करायचा आहे. ठीक आहे, आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, यू हॅड बीन रायटिंग अ लेटर, ही हॅड बीन रायटिंग अ लेटर, दे हॅड बीन रायटिंग अ लेटर. आता व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहत असाल तेव्हा कदाचित तुम्हाला हे कन्फ्यूज होत असेल, किंवा आपण कसं एका व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स पण पाहतो आहे, पास्ट पण पाहतो आहोत आणि फ्युचर पण पाहतो आहोत. पण हे जर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवलं, त्याच्यानंतर तुम्ही एक एक सेंटेन्स मराठीमध्ये बनवत गेले, त्याच्यानंतर त्याला इंग्लिशमध्ये बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला तर मात्र 8 ते 10 दिवसामध्ये हा जो कन्फ्युजन आहे तो सुद्धा क्लिअर होणार आहे. प्रॅक्टिसची गरज नक्कीच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता आपण हा जो ट्रिक आहे, आता ही ट्रिक झाली आपली कोणती तर पास्ट टेन्सची. भूतकाळामध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीचे सेंटेन्स बनवायचे असेल तर परफेक्ट आणि कंटिन्युअसचे म्हणजे क्रियापूर्ण सुद्धा आणि अपूर्ण सुद्धा, तर आज या ट्रिकचा वापर करायचा आहे. आता जर आपल्याला या ठिकाणी फ्युचर टेन्समध्ये अशा टाईपचे सेंटेन्स बनवायचे असतील तर कशा पद्धतीने आपण बनवू ते आपण पाहून घेऊया. तर बघा, आता फ्युचर टेन्समध्ये म्हणजे भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेल व तीच क्रिया भविष्यकाळामध्ये सातत्याने चालू असेल असं जर दाखवायचं, म्हणजे क्रिया पूर्ण सुद्धा झालेली असेल आणि ती क्रिया अपूर्ण सुद्धा असेल, हे जर आपल्याला दाखवायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी कोणत्या ट्रिकचा वापर करायचा आहे तर बघा, एस वापरायचा आहे, सब्जेक्ट शॅल किंवा विल वापरायचं आहे, त्यानंतर आपल्याला वापरायचा आहे हॅव, त्यानंतर बीनचा वापर, त्याच्यानंतर वर्बला लावायचा आहे आयएनजी आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टचा वापर करायचा आहे. ठीक आहे, तर थोडंसं मोठं आहे त्याच्यामुळे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. ब्रेनला परत हे रिपीट करत जा तुमच्या ब्रेनमध्ये, जेणेकरून जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट कराल तेव्हा हे तुम्ही विसरणार नाही. फॉर एक्झाम्पल, आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहत आलेलो असेन. ठीक आहे, बघा, मी पत्र लिहत आलेलो असेन. आय शॅल हॅव बीन गोईंग, मी जात आलेलो असेन. अशा पद्धतीची जर तुम्हाला सेंटेन्स बनवायचे असतील, बोलायला शिकायचं असेल तर मात्र या ट्रिकचा वापर तुम्हाला नक्कीच करावा लागणार आहे. आणि हे 1-2 दिवसात पॉसिबल नाही आहे. परत सांगते, व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच 1-2 दिवसामध्ये पॉसिबल होणार नाही. हे तुम्हाला रिपीट अगेन अँड अगेन तुमच्या लाईफमध्ये परत आणि परत ह्याचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्याचा वापर करायला शिकाल तेव्हा तुम्ही नक्कीच, आपण जो 30 डेज चॅलेंज घेतलेला आहे त्या 30 दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच इंग्लिश बोलायला शिकणार आहेत. पण इम्प्लिमेंटची गरज लागणार आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर जर परत आपण आहे तसंच राहणार किंवा आहे तसंच आपण मराठी किंवा हिंदीमध्ये आपण सेंटेन्स बोलतो आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्नच करत नाही आहेत तर मात्र आपल्याला इंग्लिश बोलता येणार नाही. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल
आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, तुमचे असे फ्रेंड्स असतील ज्यांना इंग्लिश बोलायला शिकायचं असेल, काही ट्रिक्सचा वापर करून शिकायचा असेल, तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. त्यांचाही फायदा होऊ द्या आणि तुमचाही होऊ द्या. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्याबरोबर तुम्ही काय करायचं आहे, कनेक्ट व्हायचं आहे. आणि कनेक्ट होण्यासाठी काय करायचं आहे की जो रेड कलरचा तुमचा सबस्क्राईब बटन आहे त्याला प्रेस करायचं आहे आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्या व्हिडिओमध्ये आता आपण फुली प्रॅक्टिस करणार आहोत. म्हणजे आपण लगेचच काय करणार आहोत की इंग्लिशचे सेंटेन्स घेणार आहोत आणि ते कशा पद्धतीने आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये यूज करायचे आहेत हे आपण उद्यापासून स्टार्ट करणार आहोत. तर मागील जे व्हिडिओ बेसिकचे व्हिडिओज जे होते, ठीक आहे, म्हणजे आज आपला 10वा दिवस आहे, तर मागील जे बेसिकचे व्हिडिओज आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा म्हणजे 9व्या दिवसापर्यंत जेवढे पण व्हिडिओज तुम्ही पाहिलेले नसतील ते जाऊन तुम्ही काय करायचं आहे, चॅनलवरती जाऊन पाहून घ्यायचं आहे. आणि सगळे व्हिडिओज पाहिल्यानंतर इम्प्लिमेंट करायला मात्र विसरायचं नाही आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.